मी आज येवला येथील पद्मावती मेडिकल येथे आलेली आहे काही GST बद्दल प्रश्न विचारण्यासाठी. सो माझा पहिला प्रश्न आहे, GST लागू झाल्यावर तुमच्या व्यवसायात किंवा पेशव्यावर काय परिणाम झाला? तुम्ही विचारल्याप्रमाणे GSTच्या जेव्हा लागू झाल्यानंतर तसं तर काही माझ्या व्यवसायात असं काही निगेटिव्ह काही परिणाम झाला नाही आणि जी कर प्रणाली एक कंटिन्युअस फ्लोमध्ये येऊन गेली. तसं कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह काही परिणाम झाला नाही. तर माझा दुसरा प्रश्न आहे, GST रजिस्ट्रेशन किंवा अनुपालन करताना काही अडचणी आल्यात का? नाही, त्या संदर्भात तर तशी काही अडचण नाही आली आणि आता तर लेटेस्ट टेक्नॉलॉजी वगैरे असल्यामुळे आणि ऑनलाईन सगळं काम होत असल्यामुळे आता ती सोयीस्कर झाली आणि मला तशात कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही आली. तर माझा तिसरा प्रश्न आहे, लघु उद्योगासाठी GST समजणे व पाळणे सोपे आहे? तसं तर सुरुवातीला त्याची माहिती नसल्यामुळे ते थोडंसं कठीण वाटतं आणि त्याची आपण जर व्यवस्थित प्रकारे माहिती जर घेतली तर ते समजण्यासाठी अगदी सोपं आहे. चौथा प्रश्न आहे, जुन्या कर सिस्टीममध्ये किंवा व आता GSTच्या कर सिस्टीममध्ये काय फरक झाला? जुनी जी कर सिस्टीम होती त्यामध्ये थोडासा कर चोरीचा किंवा कर चुकवेपणाचा प्रकार होत होता आणि कुठेतरी त्याच्यात अनभिज्ञ होते, लोकांना माहिती नव्हतं. पण जेव्हा आताची जी GST प्रणाली जी आता लागू झाली त्याच्यामध्ये लोकांना आता GST माहिती पण झालंय, कर प्रणाली माहिती पण झाली. मग ते भरण्याचा काय फायदा असतो आणि ते केल्याचं काय हे असतं ते आताच्या लोकांना थोडंसं समजते. आता ते लोक त्याचं पालन करतात. तुम्ही स्वतः GST फाईल करता की कोणाची मदत घेता? नाही, मी स्वतः GST फाईल नाही करत. त्यासाठी मी आमच्या CN ची मदत घेत असतो व ते मला पूर्णपणे सहकार्य करतात. तर माझा 6वा प्रश्न आहे की ITC मिळवताना काही अडचणी येतात? नाही, ती प्रणाली रेग्युलरमध्ये असल्यामुळे माझं काम रेग्युलरमध्ये असल्यामुळे मला ITC मिळवण्यासंदर्भात कुठे आतापर्यंत काही अडचण नाही आली. सरकारने GST प्रणाली या सुधारणा करताना कशी तुमची अपेक्षा आहे? आताच्या GST मध्ये सरकारने एवढेच बदल करावेत की जी कर संख्या होती ती थोडी कमी करावी. जसे की 5%, 12%, 18% आणि 23% ही जी काही कर संख्या आहे ती जर कमी करून 2 किंवा 3 मध्ये केली